नमस्कार. अशा प्रकारे चकली होण्यासाठी काही टिप्स आहेत. चकली कोणत्याही प्रकारची असो, भाजणीची असो, पोह्यांची असो, रव्याची असो, कधी कधी ती बनवताना तुटते किंवा अशा प्रकारे गोल गरगरीत काटेदार होत नाही, म्हणजे चकली चुकते. तर त्यासाठी काही महत्त्वाची टिप्स आहे, कारण हे मी अनुभवाने शिकलेले आहे. जरी तुम्ही प्रमाणबद्ध साहित्य घेतलं तर अशा प्रकारे चुका होऊ शकतात. तर पहा, हे प्रमाणबद्ध साहित्य घेऊ नये. चकली साच्यात भरल्यानंतर तुटते, म्हणजे त्याचे तुकडे पडतात आणि ही चकली जर मी तळायला टाकली तर नक्की ती पूर्णपणे विरघळणार. त्यासाठी काय करायचं, एक चकली करून बघायची आणि जर ती तुटायला लागली तर पुन्हा पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं. तर मीही तेच केलं की पुन्हा पीठ एकत्र केलं. पीठ थोडंसं मला चिरा गेलेलं वाटत होतं, म्हणून मी गरम पाणी एका वाटीमध्ये घेतलं आणि सुरुवातीला 2 चमचे पाणी टाकलं. पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं, पीठ मळून पाहायचं आणि हाताला आपल्याला जाणवतं की चकलीसाठी पीठ योग्य आहे का. तर पहा, आता पाहिलं तरी तडे जात होते, म्हणून मी पुन्हा 2 मोठे चमचे पाणी टाकलं आणि पुन्हा 5 मिनिट व्यवस्थितपणे मळून घेतलं. चकली करताना जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढी चकली ही अधिक काटेदार आणि खुसखुशीत होते आणि बाइंडिंगसुद्धा छान होतं. पाहू शकत असाल आता पीठ किती एकत्र झालेलं आहे आणि अगदी मऊसूत झालेलं आहे. मळल्यानंतर पिठाला छानपैकी बाइंडिंग आलेलं आहे. सेम पिठाची मी चकली बनवून दाखवते, म्हणजे कधी असं झालं ना, बऱ्याच वेळा होतं आणि असं झालं तर हरून न जाता करेक्शन करायचं आणि मग तो पदार्थ पहा किती छान होतो. म्हणजे थोडंसं पीठ घेऊन ते करेक्ट करायचं आणि मग चकली करून पाहायची. कारण कधी काय होतं की प्रमाणबद्ध साहित्य घेतलं तरी बाहेरील वातावरणामध्ये थंडी असेल तर पाणी जास्त लागतं किंवा पीठ जास्त पाणी शोषून घेतं. पहा किती सुंदर चकली झालेली आहे. अगदी 4-5 वेळेची चकली घेतलेली आहे, कुठेही ब्रेक झाली आणि आणखी पहा किती चकल्या छान झालेल्या आहेत. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करा. आणि तळून पाहिल्यानंतर पहा, अशा प्रकारच्या कमी तेलकट हलक्या फुलक्या चकल्या झाल्या. परफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसिपीसाठी शोभाज किचन हेल्दी फूडला भेट द्या. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.